नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा जो विषय आहे तो आहे मराठा आरक्षण आंदोलन आणि आत्ता जी काही निवडणूक होणार आहे त्यांचा एकमेकाशी असलेला संबंध आणि मनोज जरांगे यांची भूमिका. आता अर्थात या सगळ्या विषयांवर अनेक व्हिडिओ आम्ही सुद्धा बनवलेले आहेत, अनेक वेगवेगळ्या मंचांवर सुद्धा व्हिडिओ जे आहेत ते झालेले आहेत. आता जरांगे जे आहेत ते एका अशा क्षणाला पोचलेले आहेत की आता त्यांना उमेदवार उभे करायचे आणि आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतोय त्या रविवारच्या दिवशी ते संध्याकाळी उमेदवार जाहीर करणार आहेत. आता ते कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर करणार, किती उमेदवार जाहीर करणार, त्याच्यामुळे नेमका काय परिणाम होऊ शकतो हे सगळं त्यांनी जेव्हा उमेदवाऱ्या जाहीर केल्या त्यानंतरच ते लक्षात येणार आहे. पण ते सगळं सांगत असताना त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला, तो अर्थात देवेंद्र फडणवीसांबद्दलचा होता. आणि आपण पाहतोय की इतक्या महिन्यांमध्ये सातत्याने देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या केंद्रस्थानी आहेत आणि सातत्याने ते त्यांच्यावर टीका करतायत, त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करतायत, हे आपण पाहत आलेलो आहोत. आता त्यांनी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांमुळे आपल्याला खूप त्रास झालेला आहे, म्हणजे एकूण आंदोलनाला त्रास झाला आहे, मराठा आरक्षणाला जी काही गती मिळायला पाहिजे होती ती फडणवीसांमुळे मिळू शकली नाही, असा त्यांचा आरोप पूर्वीपासूनचा आहे. पण ते आता म्हणतायत की आपल्याला कोणाची तरी जिरवायची आहे, म्हणजे हे जे काही आंदोलन आहे या माध्यमातून आपल्याला कोणाही तरी खोड मोडायची आहे, कोणाला तरी धडा शिकवायचा आहे, या पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली आहे. आता यापूर्वी सुद्धा ते म्हणालेलेच आहेत की आपल्याला या सगळ्या निवडणुकीमध्ये उभं राहण्यामागचं कारण काय आहे, आपल्याला कोणाला तरी पाडायचंय. अर्थातच सत्ताधारी पक्षातले जे कोणी उमेदवार असतील त्यांनाच पाडण्याचा त्यांचा हेतू आहे. फक्त त्यांनी थेट नावं कुठल्या पक्षाची घेतलेली नाहीत, पण आपल्याला 288 उमेदवार पाडायचे तशी भूमिका त्यांनी वारंवार घेतलेली. तेव्हा आता ते नेमके किती उमेदवार उभे करतात, 288 उमेदवार तर ते उभे करणार नाहीत असं स्पष्ट दिसतंय. पण ते काही उमेदवार उभे करतील, काही महत्वाच्या मतदारसंघात उमेदवार उभे करतील जिकडे मराठ्यांकडून त्यांना पाठिंबा मिळेल, किंवा आत्ता जे नवीन समीकरण ते बनवत आहेत मराठा, मुस्लिम आणि दलित यांचा पाठिंबा मिळेल आणि आपला उमेदवार जिंकून येईल, अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे. पण हे बोलत असताना ते म्हणतात की आपला एखादा उमेदवार जरी निवडून आला तरी आपल्याला एक प्रकारे आधार मिळणार आहे, म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाला आधार मिळणार आहे. कारण हा जो उमेदवार आहे हा आपल्या सगळ्या मराठा बांधवांची, ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे, जे खितपत पडलेले आहेत आरक्षणाशिवाय, तर त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आपल्याला अशा माणसाची गरज आहे. म्हणजे आता जरांगे स्वतः नेतृत्व करतायत, पण ते एका आमदाराला निवडून आणू इच्छितात की जो डोळे पुसण्याचं काम करेल, जो एखाद्याला दिलासा देईल. ते स्वतः हे करू शकत नाहीयेत असाच त्याचा अर्थ होतो. पण त्या आमदाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि एखादा आमदार आला तरी चालण्यासारखा आहे, कारण तो आपली जी काय बाजू आहे ती विधानसभेमध्ये मांडेल, लोकांसमोर मांडेल, अशी त्यांची इच्छा आहे. आता हे सगळं करत असताना मूळ त्यांचा जो उद्देश आहे तो म्हणजे कोणाची तरी जिरवायची आहे. आणि ती जिरवायची कोणाची, तर अर्थात फडणवीसांची. हे त्याच्यासमोरचं स्पष्ट जे आहे ते लक्ष जे आहे ते लक्षात येतं आपल्या, फडणवीसांना कुठेतरी त्रास देणं किंवा त्यांना धडा शिकवणं हाच याच्या मागचा उद्देश आहे. पण या सगळ्यातून लक्षात यायला लागलेलं आहे की जरांगे यांचं मराठा आरक्षण आंदोलनाचं जे काही आतापर्यंत काम होतं किंवा जी वाटचाल होती ती पूर्णपणे आता भरकटलेली आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालंय. आता जरांगेंना नेमकं करायचंय काय, तर कोणाही तरी जिरवायची आहे. मराठा आरक्षणात आंदोलनातून आपल्याला आरक्षण मिळवायचे, लोकांचे जे काही प्रश्न आहेत आरक्षणामुळे, ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत आरक्षण मराठ्यांना न मिळाल्यामुळे, ते प्रश्न सोडवणं हे कुठेतरी आता लांबच फेकलं गेलेलं आहे. आता उद्देश काय, तर आपल्याला एखादा कोणतरी व्यक्ती निवडून आणायचा आहे. आणि तो आता फक्त मराठा असेल असं नव्हे, कारण त्यांनी समीकरण जुळवलंय त्याप्रमाणे तो मुस्लिम पण असू शकतो, तो दलित असू शकतो किंवा मराठाही असू शकतो. पण त्या माध्यमातून कोणाही तरी जिरवायची, कोणाला तरी पाडायचं, कोणाही तरी खोड मोडायची, हा उद्देश दिसून येतो. त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये असलेले जे कोणी लोक आहेत, ज्याला समर्थन देत आहेत,
जे आधीपासून समर्थन देत आहेत त्यातले अनेक लोक आज गळालेले आहेत, बाजूला गेलेले आहेत. पण जे कोणी आज आहेत त्यांनाही पटतंय का की आपलं हे आंदोलन जे आहे हे कोणाला तरी पाडण्यासाठी आवश्यक आहे, कोणाला तरी जिरवण्यासाठी आवश्यक आहे, की आपल्याला आरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक आहे? याविषयी लोकांनी काहीतरी विचार केलेला पाहिजे किंवा करावा लागेल. त्यांना काही प्रश्न विचारावे लागतील आपल्या नेतृत्वाला की आपल्याला हे आंदोलन मराठा आरक्षण मिळवण्यासाठी करायचंय की कोणाला तरी पाडण्यासाठी, कोणाला तरी जिरवण्यासाठी करायचंय? नेमकं कशासाठी करायचंय? मुळात एखादी व्यक्ती जी असते त्याचं काम काय असतं? जसं हे आंदोलन आहे, या आंदोलनाचा उपयोग काय आहे तर मराठ्यांना आरक्षण मिळावं, आणि आरक्षण मिळालं की ते मराठी आपल्या पायावर उभे राहू शकतील, त्यांना काय नोकरी मिळू शकेल, त्यांचं शिक्षण मोफत होऊ शकेल किंवा कमी दरामध्ये होऊ शकेल, यातून मराठी उभे राहतील. जो काही वर्ग आहे जो अत्यंत खितपत पडलेला आहे, गरिबीत आहे, त्यांना उभं करणं हे काम आहे. पण त्यांना उभं करण्यापेक्षा आपल्याला कोणते तरी उमेदवार पाडायचे याकडे आता पूर्ण लक्ष वेधलं गेलेलं आहे. त्यामुळे मनामध्ये शंका येते की एखादं आंदोलन कशासाठी उभं राहत असतं तर कोणाला तरी उभं करण्यासाठी, कोणाला तरी हात देण्यासाठी, कोणाला तरी मदत करण्यासाठी, की जेणेकरून त्या व्यक्तीच्या जीवनामधल्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतील आणि त्याला काहीतरी थोडासा फायदा मिळेल, त्याला एक बळ मिळेल, असा उद्देश असतो. पण जरांगे यांचं आंदोलन जे आहे हे कोणाला तरी पाडण्यासाठी आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की पूर्वी जसं म्हणायचे, काही दिवसांपूर्वी ते म्हणत होते की 288 उमेदवार उभे करायचे, 288 पाडायचे, अशा पद्धतीची त्यांची भाषा होती. पण आता एक जरी निवडून आला तरी चालेल, जो कोणी निवडून येईल तो आपल्यासाठी आधार असेल, तो आपले डोळे पुसेल, इथपर्यंत ते आता म्हणू लागलेले आहे. म्हणजे याचा अर्थ फक्त उद्देश काय तर कोणाला तरी पाडायचं. तो जिंकेल की नाही याची कोणतीही त्या ठिकाणी त्यांना शक्यता वाटत नाही किंवा गरजही नाही. समजा एखादा उमेदवार त्या ठिकाणी जिंकला तर तो बोनस असेल, बाकीचे उमेदवार दुसऱ्याला पाडण्यासाठी उपयोगात आले की त्यातली काही एक 5-10 हजार मतं त्याला पडली आणि त्यामुळे समोरचा उमेदवार जो अपेक्षित आहे आपल्याला की सत्ताधारी पक्षातला असेल तो पडावा अशी अपेक्षा आहे आणि तो पडला तर आपलं इप्सित साध्य झालं, आपला हेतू साध्य झाला. हाच उद्देश आहे का? आणि हा उद्देश असेल तर मग मराठा आरक्षण आंदोलनाचं काय होणार, मराठा आरक्षणाचं काय होणार, हा प्रश्न निर्माण होतो. मुळात कोणती निवडणूक लढवण्यासाठी वर्षानुवर्ष राजकीय पक्ष मेहनत घेत असतात. आपण पाहतो शरद पवारांचा पक्ष 99 मध्ये स्थापन झाला, तेव्हापासून आज इतकी वर्ष झाली, कधी या पक्षाला 100 पेक्षा अधिक किंवा 100 पर्यंतही जागा मिळवता आलेल्या नाहीत. म्हणजे किती त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते पहा. वारंवार प्रत्येक वेळेला निवडणुका लढवून सुद्धा शरद पवारांचा पक्ष 56-54 अशाच जागा मिळवत राहिलेला आहे. शिवसेनेसारख्या पक्षाला सुद्धा 100 जागा कधी मिळवता आलेल्या नाहीये. तर ही सगळी परिस्थिती पाहिली तर किती कठीण असतं निवडणुका लढवणं, लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवणं किती कठीण असतं. लोक शेवटी ठरवत असतात, तुम्ही किती गमजा मारा, किती प्रचार करा, मीडिया समोर किती काय काय बोला, आव्हानं द्या, हुशार काय मारा, पण शेवटी लोक ठरवतात की या व्यक्तीची पात्रता आहे का 100 जागा निवडून देण्याची, या व्यक्तीला आपण एवढं निवडून द्यायचंय का, या व्यक्तीच्या हातात सत्ता सोपवायची आहे का, हे लोक ठरवत असतात. जरांगे भले किती म्हणत असते मी 288 उमेदवार पाडणार, तर बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं कठीण आहे. त्यामुळेच आज त्यांना कदाचित कळलं असेल की एखादा उमेदवार जरी निवडून आला तरी पुरेसा आहे, तो आपल्याला दिलासा देईल, तो आपले प्रश्न मांडेल, याचं त्यांना आता आकलन झालं असेल. पण हे सगळे पक्ष जे आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने आपले उमेदवार उभे करतात. त्याच्या मागचं कारण असतं ते म्हणजे महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्रातल्या सत्तेसाठी आपला पक्ष ते तयार करत असतात. सत्ता मिळवून काहीतरी महाराष्ट्रामध्ये सोयीसुविधा निर्माण करणं हा एक उद्देश त्याच्यामधला असतो. पण जरांगे जे आहेत ते इतक्या महिन्यामध्ये जी काय तयारी करतायत त्याच्यामध्ये फक्त कोणाला तरी पाडायचे, कोणाला तरी खोड मोडायचे, कोणाला तरी धडा शिकवायचाय, कोणाची तरी जिरवायची आहे, एवढाच उद्देश त्याच्यामध्ये दिसून येतो. आणि मग जेव्हा आपण विचार करतो की आताही विधानसभेची निवडणूक जेव्हा होईल 20 नोव्हेंबरला आणि 23 तारखेला निकाल लागेल,
पुन्हा एकदा समजा महायुतीचं सरकार आलं तर जरांगे काय करणार? पुन्हा त्याच पद्धतीने ते आंदोलन करणार आहेत का? पुन्हा त्याच पद्धतीने फडणवीस किंवा जे कोणी त्यावेळचे मंत्री असतील, जे सरकारमध्ये ज्या पद्धतीने काय रचना झाली असेल सरकारची, त्यांच्यावर फक्त टीका करणार आहेत का? ते करून काहीच उपयोग नाही. शेवटी सरकारशी सुद्धा बोलावं लागेल आरक्षण मिळवण्यासाठी. पण आता कदाचित जरांगेंना कळलेलं आहे की आता काय आरक्षणामध्ये काय दम राहिलेला नाही, आरक्षण आंदोलनामध्ये. कारण इतके महिने झाले वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मागण्या करून झाल्या, पण शेवटी हे कायदेशीर तरतुदीनुसारच होणार आहे, कोर्टामध्येच ते होणार आहे व्हायचं झालं तर. त्यामुळे मग आता राजकीय मार्ग आपण अवलंबूया आणि एक राजकारणी बनूया, अशा पद्धतीचा विचार त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आंदोलन जे आहे ते कुठेतरी आता दुय्यम तिय्यम स्थानावर पडलेलं आहे. आणि आता फक्त उद्देश राहिलाय तो निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करायचे, जिंकायचे किंवा समोरच्याला जास्तीत जास्त पाडायचं, हा उद्देश राहिलेला आहे. पण शेवटी लोक ठरवत असतात. ही जिरवायची भाषा जी करतात लोक, राजकारणी जे करतात की मी याची जिरवीन, मी त्याला त्याची खोड मोडीन, त्याला खाली पाडीन, ही भाषा जी आहे ती किती कोणी केली तरी शेवटी लोक ठरवत असतात कोणाची जिरवायची ती. आणि अनेकांना हा अनुभव आलेला आहे. किती मेहनत घेतली, किती उड्या मारल्या, तरी शेवटी लोकच जिरवतात. लोकच त्याला, त्या व्यक्तीला जो हवेत गेलेला असतो त्याला पुन्हा जमिनीवर आणतात. त्याच्या फुग्यामधल्या जी हवा आहे ती जी आहे ती हवा काढून टाकतात. ते लोकच करत असतात, मतदारच करत असतात. त्या जरांगेंनी आता हे सगळं जे काही केलेलं आहे प्रयत्न, उमेदवार उभे करणार आहेत ते, त्यांचं भवितव्य जरांगेंच्या हाती नाहीये, ते लोकांच्या हाती आहे. आणि नुसतं मराठ्यांच्या हाती नाहीये, सर्वसामान्य लोकांच्याही हाती आहे की काय करायचं त्या उमेदवाराचं आणि काय करायचं इतर उमेदवारांचं सुद्धा. आणि कोणाला जिंकून आणायचं, कोण आपल्याला सत्तेत हवे, हे लोक ठरवणार आहे. त्या जरांगेंनी जिरवण्याची भाषा केली असली तरी ती ऐकायला ठीक आहे. प्रत्यक्ष 20 नोव्हेंबरला लोक जे मतदान करणार आहेत त्याच्यातून लोक ठरवणार आहेत की कोणाची जिरवायची, कोणाची खोड मोडायची, कोणाला धडा शिकवायचा. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.